काही लोक म्हणत होते संविधान काय फक्त तुमचे एकटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय का, तर त्यांनी हा व्हिडिओ आहे ना एकदा पूर्ण बघून जा. तर पहिल्यांदा ते संविधान, आणि संविधान म्हणल्याच्या नंतर एकच नाव पहिल्यांदा समोर येते, ते नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरं, जरी तुम्हाला वाटलं बाबासाहेब आंबेडकर का, अरे बाबा पक्ष तुमचेच होते, सत्ता तुमचीच होती, मग तुमच्या बापदाद्याच्या पिढ्यामधला कोणता हरामखोर बाबासाहेबांचं नाव नाकारू शकला नाही? बांडगुळानं तुमची काय लायकी रे बाबासाहेबांचं नाव नाकारण्याची, बाबासाहेबांच्या विचारांना नाकारण्याची, बाबासाहेबांच्या पुतळ्यांना नाकारायची? काय अरे तुमच्या बापजीला 7 पिढ्या जे की तुमच्या मदत सरकार होतं, तुमचेच पक्ष होते, सत्तेतही तुम्हीच होते, सर्व काही तुमच्याकडे होतं. जेव्हा देश न शिकलेला होता तेव्हा तुम्ही बाबासाहेबांना करू शकले नाही. आता तर सर्वांचा काळ बदलला. म्हणून तर आम्ही म्हणतो की कलम तर सर्वांच्याच हातात होती, पण संविधान लिहिण्याची क्षमता आणि धमक फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होती. सरदार क्रांतिकारी जय भीम, जय संविधान.